पुढची बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापुरात पंचगंगा नदीची वाटचाल आता इशारा पातळीच्या दिशेने सुरू झालेली आहे। यंदाच्या पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडल्याचं दिसतंय। राजाराम बंधाऱ्यावरती सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 33 फूट इतकी आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यामधल्या 42 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। एनडीआरएफची 2 पथकं आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दाखल झाल्याचं दिसतंय, तर ठिकठिकाणी प्रात्यक्षिकं सादर केली जात आहेत। पंचगंगा नदीची पाणी पातळी ज्यामुळे 39 फुटांवरती पोहोचते, त्याचवेळी पंचगंगा ही इशारा पातळी गाठते आणि ज्यावेळी नदी 43 फुटांवरती पोहोचते त्यावेळी पंचगंगा धोक्याची पातळी गाठते। पंचगंगा नदीवरूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। बघूयात। पंचगंगा नदी आता इशारा पातळीच्या दिशेनं वाटचाल करत आहे, कारण यंदाच्या पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदीनं पहिल्यांदाच पात्र आहे ते सोडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या पंचगंगा नदीची पाण्याची पातळी आहे ती 33 फुटांवरती पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते आणि जवळपास 42हून अधिक बंधारे कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। ज्यावेळी पंचगंगा नदी ही 39 फुटांवर पोहोचते त्यावेळी पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठली असं म्हटलं जातं आणि ज्यावेळी पंचगंगा नदी ही 43 फुटांवर पोहोचते त्यावेळी पंचगंगेनं धोका पातळी गाठलेली आहे असं म्हटलं जातं आणि त्यामुळे आता केवळ 6 फुटानं पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढल्यानंतर पंचगंगा ही इशारा पातळी गाठणार आहे। आणि आपण जर बघितलं तर हवामान खात्यानं पुढचे 2 दिवस कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा मुसळधार पावसाचा इशारा आहे तो दिलेला आहे आणि त्यामुळे आपण जर बघतोय या पंचगंगा नदीचं हे पात्र आहे आणि पंचगंगा नदीमध्ये कशा पद्धतीने ही सगळी झाडं आहेत ती बुडालेली आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर पंचगंगा नदीनं पात्र देखील सोडलेलं आहे। पहिल्यांदाच यंदाच्या हंगामामध्ये पंचगंगा ही पात्राबाहेर पोहोचलेली आहे। ज्या पद्धतीने हवामान खात्यानं अंदाज व्यक्त केलेला आहे त्यानुसार पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोसळणार आहे। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर आहे तो प्रचंड आहे आणि त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचं आवाहन आहे ते केलेलं आहे। या ठिकाणी ज्या काही सूचना देतील त्या सूचनांचं पालन देखील करणं हे खूप बंधनकारक असणार आहे, कारण ज्या बंधाऱ्यांवर पाणी आलेलं आहे त्या बंधाऱ्यांवर कुठेही धोकादायक पद्धतीनं वाहतूक करू नये अशा पद्धतीच्या सूचना देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिल्या आहेत। त्यामुळे पुढचे 2 दिवस ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आहे तो कोसळणार आहे। त्यामुळे आम्ही देखील नागरिकांना आवाहन करतोय की ज्या ठिकाणी बंधारा आहे, ज्या ठिकाणी बंधाऱ्यावर पाणी आलेलं आहे त्या ठिकाणाहून वाहतूक आहे ते करू नये, कारण आपल्याला माहिती आहे की मुसळधार पावसाचा इशारा आहे तो दिलेला आहे। कॅमेरामॅन अविनाश पाटीलसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।